संस्कृती, आपली परंपरा, किती गोष्टी सध्याच्या पिढीला आपल्या या संस्कृतीबद्दल माहिती आहेत. किती गोष्टी आपण घरातून या येत्या पिढीला माहिती करून देतो. किती शाळांमधून अशा पद्धतीची काही माहिती शिकवली जाते. या गोष्टींचं आज तरी एक कोडच आहे. कारण या गोष्टी सगळ्या मागे पडत गेल्या आणि मग फक्त ॲकॅडमिक करिअर, शाळेत पहिल्या 3 विद्यार्थ्यात तू आला पाहिजे, तू आली पाहिजे, तुझे मार्क्स जे मिळत आहेत ते कमी झाले नाही पाहिजेत, तुझी ग्रेड नेहमी हेच पाहिजे, तू बी आणि सी ग्रेडमध्ये मला चालणार नाही, अशा पद्धतीचं एक प्रेशर ज्याला आपण म्हणतो ते प्रत्येक घरातून प्रत्येक विद्यार्थ्यावर दिसतं. त्याच्यामुळं मग नक्की परंपरा काय आहेत आपल्या, नक्की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्या कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींना कसा या सृष्टीचा पण, त्या सृष्टीमध्ये होत जाणाऱ्या बदलांना पण कसा काही अर्थ आहे, तो होत जाणारा बदल आणि मग आपलं जीवन याच्यामध्ये पण कसे बदल केल्यास एक संतुलित आयुष्य मिळू शकतं, हे सगळं सांगणारी आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे. आता हाच एक भाग आपल्या आषाढ शुक्ल एकादशी या दिवशी सुरू होतो आणि तो कार्तिकी एकादशी, कार्तिकी शुक्ल एकादशीपर्यंत सुरू राहतो. या काळामध्ये नक्की काय घडतं? आपल्या संस्कृती आणि परंपरेनुसार ब्रह्मा, विष्णू, महेश यांना खूप महत्त्व आहे. त्यातले विष्णू प्रत्येक युगामध्ये ते जन्म घेतात, हेही सर्वांना माहिती आहे. सर्वांना म्हणजे साधारण माझ्यानंतरची एक पिढी त्यांना माहीत असावं, पण त्याच्या पुढच्या पिढ्यांना म्हणजे गेल्या 20 वर्षातली पिढी कदाचित या गोष्टी त्यांना कुठेही शाळेत, घरात कुणाकडूनही ऐकायला मिळाल्या नाहीत. एकत्रित कुटुंबाची पद्धती संपली, त्यामुळं कदाचित त्यांनी हे ऐकलं नसेल, कुठेही पुस्तकात वाचलं नसेल. पण या कालावधीमध्ये आषाढी शुक्ल एकादशी ते कार्तिकी शुक्ल एकादशी या 4 महिन्याच्या कालावधीत विष्णूंची योग निद्रा सुरू होते. म्हणजे विष्णू निद्रिस्त आहेत असं सामान्य माणूस म्हणतो. आता निद्रा म्हणजे झोप, आणि विष्णू निद्रिस्त असणार आहेत असं जेव्हा कळतं तेव्हा सामान्य माणूस हाच विचार करतो, अरे बाबा, एवढी मोठी सृष्टीची जबाबदारी असलेला हा विष्णू हा कसा काय झोपू शकतो, ते पण 4 महिने. माणूस तर 6, 8 तास, 10 तास, 12 तासात उठेल. खूप मोठा थकला असेल तर परत दुसऱ्या दिवशी 12 तास झोपेल. पण एवढी मोठी सृष्टीची जबाबदारी असलेले विष्णू हे 4 महिने का बरं झोपतात, असा बाळबोध विचार सामान्य माणसाच्या मनात नक्की येतो. पण विष्णूंची निद्रा आणि तुमची आमची निद्रा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही आम्ही जे झोपतो 6 तास, 8 तास, 10 तास, त्याला आपण निद्रा म्हणतो, त्याला आपण झोप म्हणतो. परंतु श्री विष्णूंची ही जी काही निद्रा आहे 4 महिन्यांची, तिला आपण योग निद्रा म्हणतो. आता योग निद्रा आणि निद्रा याच्यामध्ये काय फरक, असाही प्रश्न लोक विचारतील. लोक म्हणजे आजची पिढी विचारेल. योग निद्रा म्हणजे श्री विष्णूंची योग निद्रा, याचा अर्थ ते पूर्णतः 4 महिने झोपी गेलेत असं नाही. सूक्ष्मरित्या सर्व सृष्टीचं संचलन ते नक्कीच करत असतात. जी काही जबाबदारी त्यांना आहे त्याची त्यांना नक्कीच जाणीव असते. आणि मग ही जबाबदारी पार पाडत असताना 4 महिने योगनिद्रेत असताना
या योगनिद्रेचा तुम्ही सामान्य माणसांनी नक्की काय अर्थ घ्यायचा हे सुद्धा नितांत महत्त्वाचं आहे. म्हणून या 4 महिन्याच्या कालावधीला आपण चातुर्मास म्हणतो. या चातुर्मासात अनंत गोष्टींचं पालन केलं जातं, ज्या पालनामुळं माणसामध्ये थोडा थोडा आयुष्य जगण्यात, मानवी आयुष्य समजून घेण्यात थोडा बदल घडत राहतो. त्याच्यासाठी हा चातुर्मास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मग काही खाण्यापिण्याचं कंट्रोल असो, काही वागण्यामध्ये करण्यात येणारे बदल असो, या सगळ्या गोष्टींचा त्या त्या माणसाला त्याच्या पुढच्या आयुष्यात नक्कीच फायदा होतो. त्याची जी पर्सनॅलिटी आहे ती आपोआप डेव्हलप होत राहते. या 4 महिन्यात त्यांनी जर स्वतःला काही अनुशासित करायचं ठरवलं तर. हा 4 महिन्यांचा कालावधी हा श्री विष्णूंची योगनिद्रा असलेला कालावधी, ज्याला आपण चातुर्मास म्हणतो, या कालावधीमध्ये थोडंसं थांबण्याचा सल्ला आहे. आणि म्हणूनच नुसतं थांबायचं आहे का ते? तुम्हाला थांबा म्हणलं की माणूस मग खुश होतो, मग मी झोपतो, मी आराम करतो, मी पिकनिकला जातो, मी थोडी आईश करतो, पावसाळ्यातली हिरवाई बघायला मी कार बाहेर काढतो. हे थांबणं नाही आहे. थांबणं याचा अर्थ असा आहे की जी भागमभाग तुमची चालू आहे, जी तुमच्या जीवाची तगमग तुम्ही करून घेत आहे, आणि हे करत असताना कळत न कळत ज्या तुमच्या एक माणूस म्हणून चुका घडत आहेत, ज्या चुकांमुळं कदाचित तुमचंसुद्धा नुकसान होतं आहे, तुमच्या व्यक्तिमत्वाचं पण नुकसान होतं आहे, त्याच्याकडं कधी बघणार? हे थांबणं त्या अर्थाने आहे. कुठेतरी थोडं थांबा आणि कुठेतरी थोडंसं आतमध्ये डोकावून पहा. हा संदेश या चातुर्मासाचा आहे. त्याच्यामुळं भागमभाग करणारा व्यक्ती जर काही काळ वर्षामध्ये असा थांबू शकला, विचार करू शकला की नक्की मी पळतोय कशाच्या मागं पळतोय, नक्की मी नुसता ओरबाडतोय, नुसतं मी या सृष्टीचं ओरबाडतोय, मी कमवण्यासाठी धडपडतोय, कितीही कमवलं तरी माझी भूक थांबत नाही आहे, या सगळ्या गोष्टी का घडत आहेत, असं थोडंसं अंतर्मुख होऊन विचार करण्याचा हा कालावधी आहे. आणि वर्षातनं चातुर्मासच असं नाही आहे. मी तर येत्या पिढीला असा संदेश देईन की भले तुम्हाला परंपरा मानायच्या नसतील, नका मानू, पण त्या परंपराच्या बेसमध्ये काय आहे, तो पाया का रचला गेला, त्याच्यातनं काय संदेश नक्की द्यायचा आहे, या मानवजातीला काय संदेश जातो, हे ऋषीमुनीसुद्धा या चातुर्मास सुरू होतो त्यावेळेस त्यांच्या एका ठिकाणी, मग तो त्यांचा आश्रम असेल किंवा त्यांच्या आवडतं मुक्कामाचं ठिकाण असेल, या 4 महिन्यात त्यांच्या सर्व यात्रा थांबलेल्या असतात. एके ठिकाणी त्यांना ज्या ठिकाणी आवडतं, जे त्यांनी ठिकाण स्वतःचं एक ठिकाण म्हणून डिक्लेअर केलेलं असतं, त्या ठिकाणापर्यंत ते पोहोचतातच. आणि चातुर्मासात त्या ठिकाणी राहून जप जाप्य अनुष्ठान जे काही त्यांना करायचं आहे, जो काही त्यांना उपदेश करायचा आहे तिथल्या जनतेला, हे सगळं प्रवचनं वगैरे या चातुर्मासात ते करतात. आणि अर्थातच त्यांनासुद्धा ह्या 4 महिन्यात नक्की आपली आध्यात्मिक प्रगती कुठपर्यंत आली आहे हे थोडंसं मागे वळून पाहणं होतं, अंतर्मनात डोकावणं त्यांनाही होतं. आणि म्हणून त्यांच्या दृष्टीने सुद्धा हा चातुर्मास खूप महत्त्वाचा ठरतो. संदेश या चातुर्मासाचा येत्या पिढीला मी एवढाच देऊ इच्छितो की भागमभाग तर खूप सुरू आहे, जगण्याची धडपड, जगण्यासाठी धडपड, पुढे माझं करिअर खूप असं मस्तपैकी ब्राईट करिअर झालं पाहिजे, याच्यासाठी मी काय काय करतो, किती धावतो. अगदी तुम्ही धावायला हरकत नाही, तुम्हाला धावण्यापासून मी कधीही रोखणार नाही आहे. प्रत्येकाने स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या अनुसार धडपड नक्कीच केली पाहिजे. परंतु ही धडपड करत असताना तुम्ही जेव्हा काही अचीव करता तेव्हा थोड्याशा परंपरासुद्धा माहीत झाल्या पाहिजेत. याच्यासाठी हा चातुर्मास जसा एक कॉमा असतो, तसा वर्षातला हा 4 महिन्याचा कॉमा आहे, स्वल्पविराम आहे. तसा स्वल्पविराम तुम्ही ॲटलिस्ट वर्षाच्या धावपळीमध्ये कमीत कमी 10 दिवस तरी द्या. 365मधला 10 दिवस तरी फक्त स्वतःची डेव्हलपमेंट आपण कशी केली, यामध्ये डेव्हलप होता होता आपल्या हातनं कोणत्या चुका घडल्या,
आपण 10वी नंतर मॅच्युरिटी सेन्स जसा आपला वाढत जातो, त्याच्यानंतर आपला मॅच्युरिटी लेवल किती प्रमाणात वाढली. आपण ज्या तरुण वयामध्ये असताना चुका केल्या, त्याच चुका आपण अजूनही करतोय का? आपल्या काही चुकांमुळं आपण काही गमावलं आहे का? मग आपण नक्की काय गमावलं आणि काय कमावलं आहे, या गोष्टीचं आपण कधी आकलन केलं का? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी हा चातुर्मास, खरं पाहिलं तर प्रत्येक माणसाने या चातुर्मासात थोडा थोडा असा जरी विचार केला, किंवा अगदी मी म्हणतो तसा कोणत्याही पिढीचा व्यक्ती असू दे, त्यांनी वर्षातले 10 दिवस जर स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघण्यासाठी खास तो थांबला आणि विचार करू लागला, तर मला असं वाटतं की घराघरातले हेवे दावे, घराघरातली भांडणं, घराघरात होणाऱ्या चुका याच्यामध्ये नक्की कमतरता येत जाईल आणि एक सदृढ समाज आम्हाला नक्की पाहायला मिळेल. समाज म्हणजे नक्की काय आहे? आधी तुमचं घर, कुटुंब, कुटुंबात असणारे तुमचे नातेवाईक, काही कुटुंबात 25 असतील, काही कुटुंबात 100 असतील. राजस्थानमध्ये एक कुटुंब दाखवलं गेलं ना, जवळपास 110 माणसं एकत्रात नांदत आहेत. एकच स्वयंपाकघर आहे, एकाच ठिकाणी राहतात, एकच प्रकारे शेती, व्यापार जे काय असेल तो प्रत्येक कुटुंब पैसा कमवून आणतं आणि त्या मुखियाकडे देतं. तो मुखिया आजही तिथे आहे, 90-95 वर्षाचं वय आहे. ही कहाणी तुम्ही ऐकली असेल. भले तुमचं कुटुंब विभक्त झालेलं का असेना, पण हे जे रक्ताचे नातेवाईक आहेत त्यांच्यामध्ये जे काही हेवेदावे आहेत ते सुद्धा काय आहेत, त्याच्या आपण तळाशी कधी गेलो का? आपल्या पण काही चुका असतील त्या आपण प्रांजळपणे कबूल केल्या का? कधी समोरासमोर बसलो का आपण? ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीने जर करता आल्यानं, त्याला चातुर्मासाचं निमित्त धरून या 4 महिन्यातला अगदी तुम्ही एक 5 दिवस वेळ काढलात, पूर्ण वर्षात एक 10 दिवस वेळ काढलात आणि जेव्हा तुम्ही आत्मसंशोधन कराल, आत्मअनुशासनाच्या दिशेने तुम्ही वाटचाल करत राहाल, तेव्हा तुमच्या स्वतःच्यासुद्धा आधी जर समजा 50 चुका होत असतील तर त्याच्यामध्ये कमतरता येत 40, 30, 20, 10 असं तुमच्या चुका कमी कमी होत जाऊन यू कॅन ऑल्सो बिकम अ आयडियल पर्सनॅलिटी फॉर अदर्स. तुम्हीसुद्धा एक आदर्श व्यक्तिमत्व या समाजासाठी बनून जाता आणि आत्मिक जेव्हा समाधान तुम्हाला लाभतं, जेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगता एक अनुशासन प्राप्त करून, जेव्हा त्यातून मग तुम्हाला एक सिग्नल मिळतो की मी फक्त स्वतःसाठी जगण्यासाठी आलो आहे का, मग तुमचं दुसऱ्यांसाठी पण जगणं सुरू होतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हाच एक परिपूर्ण व्यक्तिमत्व, याचा विकास झालेलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. श्री विष्णूंची ही योगनिद्रा ही सुरू होते आषाढी शुक्ल एकादशीला. ती योगनिद्रा संपते कार्तिक शुक्ल एकादशीला. ह्या 4 महिन्यात, ह्या चातुर्मासात तुम्ही स्वतः आत्मसंशोधन कराल, याच अपेक्षेसह थोडासा आत्मचिंतनासाठी वेळ द्याल, याच अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो. विश यू हॅपी कमिंग चातुर्मास.